टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात मालवली प्राणज्योत। मनोहर जोशींचं पार्थिव सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार। त्यानंतर दादरमधील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार। महाराष्ट्राने एक सुसंस्कृत अनुभवी नेता गमावला, मनोहर जोशींना राजकीय नेत्यांकडून आदरांजली। मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते। संकट काळात मनोहर जोशींची शिवसेनेला साथ। मनोहर जोशींच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरेंकडून मनोहर जोशींना आदरांजली। पुणे लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा सर्व्हे। लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ, सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा। लोकप्रियतेच्या नावावर उमेदवार देण्याची ही शक्यता। पुणे लोकसभा लढण्याचे अमित ठाकरेंचे संकेत। पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढणार। लोकसभा लढण्याचे अमित ठाकरेंचे संकेत। मव्याचे लोकसभा जागावाटप अंतिम टप्प्यात। 27 आणि 28 फेब्रुवारीला मुंबईत होणार बैठक। बैठकीत जागा वाटपावर होणार निर्णय। इंडिया आघाडीचं दिल्लीत जागा वाटप ठरलं। आप 4 तर काँग्रेस 3 जागा लढणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी पक्षचिन्ह। निवडणूक आयोगाकडून पवार गटाला तुतारी बहाल। टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण आज पहिल्यांदाच येणार नांदेडमध्ये। मात्र चव्हाणांच्या स्वागताच्या बॅनरवरून भाजप नेत्यांचे फोटो गायब। इंडिया आघाडीचा उद्या पुण्यात पहिला मेळावा। मेळाव्यात शरद पवार करणार मार्गदर्शन। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी ॲक्शन मोडमध्ये। राज ठाकरे आज कल्याण डोंबिवली दौऱ्यावर। कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंच्या स्वागताची बॅनरबाजी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा। कॉफीमुक्त अभियानाचा फज्जा। 12वीच्या परीक्षेत 2 दिवसात 72 ठिकाणी कॉफीचे प्रकार। कडक बंदोबस्तात ही कॉफीचे प्रकार सुरू। परभणी लोकसभेवर महायुतीच्या 3ही घटक पक्षांचा दावा। परभणी लोकसभेच्या जागेवर पक्षश्रेष्ठीच अंतिम निर्णय घेणार, सुनील तटकरेंचं विधान। पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मनसेचा मोर्चा। अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा। रवींद्र धंगेकर अपघाताने झालेले आमदार। धंगेकर लोकसभेत सोडा, विधानसभेतही निवडून येणार नाहीत। भाजप नेते जगदीश मुळीक यांचा रवींद्र धंगेकरांना टोला। उदयनराजे 2024च्या श्री 2024 कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी उडवली कॉलर। रमेश परदेशी आणि उत्कर्ष शिंदेंनी उदयनराजेंना कॉलर उडवण्याची केली होती विनंती। राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाला 2 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण। अपसंपदा प्रकरणात साळवी कुटुंबाला हायकोर्टाचा मोठा दिलासा। 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत वाहतूक राहणार बंद। गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी वाहतूक बंद राहणार। कोकण रेल्वे मार्गावर आज 2.5 तासांचा मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। मेगा ब्लॉकमुळे 2 रेल्वे गाड्यांच्या सेवांवर परिणाम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।